हर हर महादेव. संकटात असताना तुझे नाव घेतो, तूच माझं रक्षण करता हे जाणतो. हे जग आहे नश्वर, पण एक शक्ती आहे अजर अमर. अशी शक्ती जी अनंत आहे, अजिंक्य आहे, अनादी आहे, जी काळाच्या पलीकडली आहे. तो कोण? तोच ज्याच्या नामस्मरणाने त्रैलोक्य कापतं, तोच महादेव. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एक दिव्य रात्रीची कथा, जी केवळ शिवभक्तांसाठीच नाही तर संपूर्ण सृष्टीच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. ही आहे महाशिवरात्र. ही आहे त्या महादेवाची महिमा, ज्याने सृष्टीला आधार दिला, विष पचवलं, ब्रह्मा विष्णूचं गर्वहरण केलं आणि शक्तीशी अनंत योग साधला. पण का साजरी केली जाते महाशिवरात्र? या रात्रीचं गूढ काय आहे? शिवलिंगाच्या ज्योतिर्लिंग स्वरूपामागची सत्य कथा काय आहे? चला जाणून घेऊया या अद्भुत शिवलीलांचा इतिहास आणि वैज्ञानिक रहस्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. महाशिवरात्री, ज्याला शिवाची महान रात्री असंही म्हटलं जातं, हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण भगवान शिवाची विशेष पूजा, उपवास आणि रात्रभर जागरण करून त्यांच्या कृपेची याचना करतात. पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीचा विवाह संपन्न झाला. तसेच समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन करून सृष्टीचं रक्षण केलं. या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं मानलं जातं. ज्यावेळी समुद्र मंथन झाले, त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैज्ञांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तिथे मोठ्या मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला कोटे धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे अशी. महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि पार्वती देवी यांच्या विवाहाच्या पवित्र स्मृतीला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी त्यांचा विवाह संपन्न झाला होता. पार्वती देवीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली. तिच्या या तपस्येने संतुष्ट होऊन भगवान शिवांनी तिची इच्छा पूर्ण करण्याचे मान्य केले. विवाहाच्या दिवशी भगवान शिव आपल्या गणांसह, ज्यात भूत, प्रेत, पिशाच आणि विविध विचित्र प्राणी होते, अशा अनोख्या बारातेसह हिमालय राजाच्या घरी पोहोचले. शिवांनी आपल्या जटांमध्ये सापांचा मुकुट, सापांचेच दागिने, विभूती लावलेले शरीर आणि बाघंबर परिधान केले होते. त्यांच्या या अनोख्या वेशामुळे काही जण आश्चर्यचकित झाले तर काही जण हसले. पार्वतीच्या आईने शिवांचा हा भयंकर रूप पाहून विवाहास नकार दिला. तेव्हा पार्वतीने भगवान शिवांना विनंती केली की त्यांनी सुंदर रूप धारण करावे. पार्वतीच्या विनंतीनुसार भगवान शिवांनी सुंदर रूप धारण केले, ज्यामुळे सर्वजण प्रभावित झाले.
शिव आणि पार्वती यांच्या विवाह वेदांचा मंत्रोच्चारांसह संपन्न झाला. सर्व देवता, ऋषीमुनी आणि उपस्थितांनी या दिव्य विवाह सोहळ्याला साक्षी दिली. विवाहानंतर पार्वती देवी भगवान शिवांसोबत कैलास पर्वतावर गेल्या. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगण भगवान शिव आणि पार्वती देवीच्या या दिव्य मिलनाची आठवण करून त्यांची उपासना करतात. या दिवशी उपवास, जागरण आणि विशेष पूजा अर्चा केल्याने भगवान शिव आणि पार्वती देवीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. प्राचीन काळी गुरुद्रह नावाचा एक शिकारी होता, जो वन्य प्राण्यांचे शिकार करून आपल्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी दिवसभर शिकार न मिळाल्याने तो चिंतित झाला, कारण त्याच्या कुटुंबाला उपाशी राहावे लागणार होते. सूर्यास्ताच्या वेळी तो एका जलाशयाजवळ पोहोचला आणि तेथील बेलाच्या झाडावर मचाण बांधून शिकार येण्याची वाट पाहू लागला. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, ज्याची त्याला माहिती नव्हती. मचाण बांधताना त्याने काही बेलपत्रे तोडली, जी खाली शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे अनावधानाने त्याच्याकडून पहिल्या प्रहराची पूजा पार पडली. रात्रीच्या पहिल्या प्रहारात एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी आली. शिकारीने तिच्यावर नेम धरला. तेव्हा हरिणीने विनंती केली, मी गर्भवती आहे, कृपया मला मारू नका. माझ्या पिल्लांना जन्म देऊन मी परत येईन, तेव्हा तुम्ही मला मारू शकता. शिकारीने तिची विनंती मान्य केली आणि तिला जाऊ दिले. दुसऱ्या प्रहारात आणखी एक हरिणी पाणी पिण्यास आली. शिकारीने तिच्यावर नेम धरला. तेव्हा तिने सांगितले, मी आपल्या पतीच्या शोधात आहे, त्याला भेटून मी लगेच परत येईन. शिकारीने तिलाही जाऊ दिले. तिसऱ्या प्रहारात एक हरिण आपल्या पिल्लांसह पाणी पिण्यास आला. शिकारीने त्याच्यावर नेम धरला. तेव्हा त्याने विनंती केली, माझ्या पिल्लांना त्यांच्या आईजवळ सोडून मी परत येतो, तेव्हा तुम्ही मला मारू शकता. शिकारीने त्यालाही जाऊ दिले. चौथ्या प्रहारात त्या हरिणीचा पती पाणी पिण्यास आला. शिकारीने त्याच्यावर नेम धरला. तेव्हा त्यांनी सांगितले, माझ्या पत्नी आणि पिले तुमच्याकडे वचन देऊन गेली आहेत, त्यांना भेटून आम्ही सर्व परत येऊ. शिकारीने त्यालाही जाऊ दिले. रात्रभर उपवास, जागरण आणि बेलपत्रांची तोड करताना ती पाने शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे अनावधानाने शिकारीकडून महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले. या कृतीमुळे त्याच्या हृदयात परिवर्तन झाले आणि त्याला आपल्या पापांची जाणीव झाली. शेवटी भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला मोक्ष प्रदान केला. ही कथा आपल्याला महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व आणि भगवान शिवाच्या कृपेची अनुभूती देते. महाशिवरात्रीच्या दिवशीचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे आपण जाऊन घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तरी गोलार्धात अशी स्थिती असते की मानवाच्या आंतरिक ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होते. या ऊर्जेचा प्रवाह व्यक्तीला आध्यात्मिक शिखराकडे नेण्यात सहाय्यक ठरतो. म्हणूनच या रात्री भगवान शिवाची पूजा, ध्यान आणि साधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. पूजेच्या वेळी भक्त सरळ बसतात आणि त्यांची रिडकी हाडे सरळ ठेवतात. यामुळे शरीरातील ऊर्जा मेंदूकडे प्रवाहित होते, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा अत्यंत प्रिय आहे. या मंत्रांचा संबंध पंचमहाभूतांशी आहे. या मंत्रांचा निरंतर जप केल्याने शरीरात ऊर्जा संचालित होते आणि आत्मबल वाढते. आता आपण जाणून घेऊया ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती, पौराणिक कथा आणि महत्त्व. हिंदू धर्मात ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे प्रतीक. ज्योतिर्लिंग म्हणजे अनंत, तेजस्वी, दिव्य आणि स्वतःचा प्रकाशमान असलेले शिवलिंग. भारतभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि प्रत्येकाची एक अद्वितीय कथा आहे. पण ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली यामागे एक अद्भुत पौराणिक कथा आहे, जी शिवमहापुराणात सांगितली जाते. ब्रह्मा आणि विष्णूचा अहंकार आणि भगवान शिवाचा आविष्कार. कधीतरी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात मोठा वाद झाला. दोघेही स्वतःला श्रेष्ठ समजत होते. ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता आहे, म्हणून मी सर्वात श्रेष्ठ आहे. तर विष्णू म्हणाले, मी पालनकर्ता आहे, माझ्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व असूच शकत नाही. हा वाद एवढा वाढला की देवतांमध्ये गोंधळ माजला. अखेर या वादाचा निकाल लावण्यासाठी भगवान शिवांनी एक अद्भुत लीला केली. अनंत ज्योतिर्लिंगाचा अवतार. अचानक आकाशातून एक प्रचंड तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. हा स्तंभ इतका विशाल आणि भव्य होता की त्याच्या कुठे सुरुवात आणि कुठे शेवट आहे हे कोणालाही दिसत नव्हते. या तेजस्वी ज्योतिर्लिंगाला पाहून ब्रह्मा आणि विष्णू आश्चर्यचकित झाले.
त्याच वेळी त्या तेजस्वी स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णूंना सांगितले, तुमच्या अहंकारामुळे तुम्ही सत्य विसरलात. मीच आदी पुरुष आहे. मीच सृष्टीचा निर्माता, पालन करता आणि संहार करता आहे. पण ब्रह्मा आणि विष्णू हे स्वीकारायला तयार नव्हते. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना आव्हान दिले, जर तुम्हाला वाटते की तुम्ही श्रेष्ठ आहात तर या तेजोमय स्तंभांचा शेवट शोधा. जो या स्तंभांचा खरा आदी अंत शोधेल तो श्रेष्ठ ठरेल. ब्रह्मादेव आणि विष्णूंचा शोध. विष्णूंचा प्रयत्न वराह धूप धारण करणे. भगवान विष्णूंनी लगेचच आपले वराह म्हणजे डुक्कर रूप घेतले आणि त्या स्तंभांचा तळ शोधण्यासाठी पृथ्वीच्या गाभाऱ्यात गेले. हजारो वर्षे शोधूनही त्यांना त्या ज्योतिर्लिंगाचा शेवट सापडला नाही. शेवटी त्यांनी हार मानली आणि परतली. ब्रह्मदेवाचा प्रयत्न असत्याचा आधार. ब्रह्मदेव हंस, राजहंस रूप धारण करून त्या स्तंभाच्या शिखराचा शोध घेण्यासाठी आकाशाकडे उडाले. त्यांनी हजारो वर्षे आकाशात प्रवास केला, पण त्यांना स्तंभांचा शेवट सापडला नाही. मात्र त्यांना अचानक केतकीचे फूल दिसले. ब्रह्मदेवाने त्या फुलाला विचारले, तू कुठून येत आहेस? फुलाने उत्तर दिले, मी या ज्योतिर्लिंगाच्या टोकावरून पडले आहे. ब्रह्मदेवाने लगेच याचा फायदा घेतला आणि विष्णूंच्या पुढे खोटे बोलले, मी ज्योतिर्लिंगाच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि केतकी फूल त्याचा साक्षी आहे. ब्रह्मदेवाचा अभिशाप आणि विष्णूची नम्रता. भगवान शिव हे सर्व पाहत होते. ते क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला, तू खोटे बोललास, त्यामुळे भविष्यात तुझी कुठेही पूजा केली जाणार नाही. म्हणूनच आजही ब्रह्मदेवाची फार कमी मंदिरे आहेत. विष्णूंनी मात्र नम्रता स्वीकारली आणि भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना सृष्टीच्या पालनकर्त्याची जबाबदारी दिली. ज्योतिर्लिंगाचे महत्त्व आणि त्याचे 12 स्वरूप. भगवान शिव यांनी सांगितले की हा तेजोमय स्तंभ हे त्याचे अनंत रूप आहे आणि तो भविष्यात ज्योतिर्लिंग म्हणून पूजला जाईल. आज भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंगाची उपासना केली जाते. पहिला सोमनाथ जो गुजरातमध्ये आहे. दुसरा मल्लिकार्जुन जो आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिसरा महाकालेश्वर जो मध्य प्रदेशमध्ये आहे. चौथा ओंकारेश्वर जो पण मध्य प्रदेशमध्ये आहे. पाचवा वैद्यनाथ जो झारखंड महाराष्ट्रामध्ये आहे. सहावा भीमाशंकर जो महाराष्ट्रामध्ये आहे. सातवा रामेश्वर जो तामिळनाडूमध्ये आहे. आठवा नागेश्वर जो गुजरातमध्ये आहे. 9वा विश्वेश्वर जो काशी उत्तर प्रदेशमध्ये आहे. 10वा त्र्यंबकेश्वर जो महाराष्ट्रात आहे. 11वा केदारनाथ जो उत्तराखंडमध्ये आहे. 12वा घृष्णेश्वर जो महाराष्ट्रात आहे. भगवान शिव अनादी, अनंत आणि अजिंक्य आहेत. ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती ही केवळ एक कथा नाही, तर ती अहंकाराची नाश करणारी, नम्रतेचा स्वीकार करणारी आणि सत्याच्या मार्गाने जाण्याची शिकवण देणारी गोष्ट आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंगाची उपासना केल्याने शिवकृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच भक्तगण या पवित्र दिवशी जागरण करतात, उपवास करतात आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.